सकाळी सकाळी उठलो, घरात शांतता होती पण मनात एक वेगळीच उत्सुकता होती. मग आठवलं, अरे हा, आज आपल्या गावात हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. मग ताबडतोब तयारी केली आणि साहित्य घेतलं. आता पालखी वगैरेचं दर्शन घेतलं आणि बोललो, कुंडली कवर देव हरी विठ्ठल. कारण भक्तीत सामील होणं ही सुद्धा एक आर्टच असते ना. आज तर मी ठरवलं होतं कीर्तनकार महाराजांचं लाईव्ह स्केच करायचं. मग थेट लागलो माझ्या कामाला, लाईव्ह स्केचिंग करायला. माझं काम तर सुरूच होतं. थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर लहान मुलांची गर्दी मावेना, पण फक्त माझं लक्ष महाराजांच्या चेहऱ्यावरती होतं. माझ्या पेन्सिलच्या प्रत्येक रेषेत महाराजांचं दर्शन घडत होतं. मग मी जागा शोधली, तिथून बसून महाराजांचं स्केच करता येईल आणि भाव सुद्धा टिपता येईल अशी. डायरेक्ट तेजाच्या समोरच बसलो. एवढं भक्तिमय वातावरणात मी माझं काम सुरू ठेवलेलं होतं आणि तेवढ्यातच कीर्तन सुरू झालं. महाराज इतक्या भारी शब्दात बोलत होते की अक्षरशः अंगावर शहारे आले. एकीकडे हात स्केच काढत होतो पण मन मात्र पूर्णपणे त्यांचे वाक्य ऐकत होतं. महाराजांनी कृष्णकला एवढी भारी सांगितली, त्यावेळी मी कलाकार आहे हे सुद्धा विसरलो. शेवटी स्केच पूर्ण झालं आणि शेवटी कीर्तनही संपलं. मग मी उठलो आणि सरळ गेलो त्यांच्याजवळ. मी केलेले लाईव्ह स्केच त्यांच्या हातात दिले. त्यांनी जेव्हा ते पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित आलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा पाहून मला खूप भारी वाटलं. तो क्षण अविस्मरणीय झाला. महाराजांना ते स्केच पाहून एवढा आनंद झाला आणि त्यांनी चांगल्या प्रकारचा मला सल्लाही दिला आणि खूप मोटिवेट केलं. चालू असू दे म्हणे, तुला पुढील वाटचाली शुभेच्छा. मग मी महाराजांचा पाय वगैरे आशीर्वाद घेतला. मग महाराजांसोबत जितू दादांनी मी फोटो काढून महाप्रसादाच्या ठिकाणी निघालो. तर तिथे गेल्यावर नंतर दिसलं की ब्लड डोनेशन कॅम्प आलेला आहे. बऱ्याच लोकांनी रक्तदान केले आणि तिकडे बघतो तर काय, माझा काकाचा मुलगा ऍडव्होकेट ईश्वर माली रक्तदान करत होता. मग माझा स्वतःचा विचार, एक क्षण थांब, आपण 8 देतो, लोकांना भावना देतो, पण आता वेळ आहे रक्तदानाची. मॅडम कडे गेलो, ब्लड तपासलं, शेवटी अग्रीमेंट साईन केली. आज खरंच वाटलं, लाईव्ह स्केच, महाराजांचं दर्शन, कीर्तन आणि रक्तदान या सर्व गोष्टी एकाच दिवसात घडल्या. हा दिवस माझ्यासाठी आठवण नव्हे तर एक शिकवणच होती. आणि त्याच भावनेने मी परत घराकडे निघालो, डोळ्यात समाधान आणि मनात नवीन प्रेरणा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.